सैतान प्रकरण 20. कॉन्स्टेबल शिंदे लताला घेऊन देशपांड्यांच्या घरी आला तसा त्या घरात आकांतच माजला. शिंदे जरा व्यवहारी होता. देशपांड्यांना जरा एका बाजूला घेऊन तो हलकेच म्हणाला, देशपांडे साहेब, लताबाई फार फार घाबरल्यात. आत्ता त्यांना काही विचारू नका. तुमच्या डॉक्टरांना बोलवा, त्यांना झोपेचं औषध द्यायला सांगा. त्यांना आधी झोपू द्या. आत्ता काही विचारू नका. काहीही गुन्हा झालेला नाहीये. देशपांडे जुन्या वळणाचे गृहस्थ, म्हणजे जिथे त्यांना सोयीचं पडेल तेव्हा जुन्या परंपरेचा, थोर संस्कृतीचा नारा लावणारे, घरातल्या स्वतःच्या अधिकारपदास जपणारे. त्यांना लताचा विलक्षण संताप आला होता. पण शिंदेच्या शब्दानंतर त्यांनी जरा नव्या नजरेनं लताकडे पाहिलं आणि त्यांना तिची भयभीत झालेली शोचनीय अवस्था जाणवली. आत खोल कुठेतरी पित्याचं अंतःकरण होतंच. त्यांनी लगोलग डॉक्टरांना बोलावून घेतलं. एका दृष्टिक्षेपातच डॉक्टरांना दिसलं की लता शॉकमध्ये. त्यांनी नाडी पाहिली, त्वचेला स्पर्श केला, पापण्या उचलून डोळ्यात पाहिलं. मी लताला झोपेचं इंजेक्शन देणार आहे. उद्या तिला जाग आली की मला निरोप पाठवा. तिला शांत पडू द्यात, डिस्टर्ब करू नका. देशपांड्यांचा तरकट आणि हेकट स्वभाव सर्वश्रुत होता. डॉक्टरांनी इंजेक्शन देताच मिनिटभरातच लता पेंगायला लागली आणि पाहता पाहता गाढ झोपी गेली सुद्धा. स्टेथोस्कोप, इंजेक्शनची सुई, डबी इत्यादी सामान बॅगमध्ये भरता भरता डॉक्टर म्हणाले, आणि रात्री तिच्यावर कोणाचं तरी लक्ष राहू द्या बरं का. रात्री स्वप्न वगैरे पडलं तर आरडाओरडा करत जागी होईल. तिच्याजवळ कोणाला तरी असू देत. देशपांडे हेकट असले तरी समंजस होते. त्यांनी पत्नीला लताजवळ झोपायची सूचना केली, पण त्यांना रात्री बराच उशिरापर्यंत झोप आली नाही. उपवर मुलीची चिंता फक्त तिचे आईबापच जाणू शकतात. आणि ही लताची पिढी मोठ्या कठीण संक्रमणाच्या अवस्थेतून जात होती. परंपरागत रूढींचा त्यांना तिटकारा होता, पण त्याच्याऐवजी दुसरी काही तत्व म्हणा, काही आदर्श म्हणा, काही ध्येय म्हणा, हे काहीही नव्हतं. कटलेले पतंग, वाऱ्यावर वाहवणारे. देशपांड्यांनी कडक शिस्तीचा बागुलबुवा उभा केला होता. तो बाहेरचे मोह, आकर्षण, प्रतिष्ठेपायी लावून घेतलेली व्यसनं आणि चैनबाजी यांच्यापासून दूर ठेवण्यासाठी होता. आजवर त्यांना त्यांची लता साधी भोळी, पापविरू, आज्ञाधारक वाटत होती. आजच्या रात्रीचा हा प्रसंग, हा डोळे खाडकन उघडणारा धक्काच होता. रात्रीत झालं होतं तरी काय? कॉन्स्टेबल शिंदेंचा संबंध त्यात कुठे, कसा आणि का आला? मनातली भीतीयुक्त उत्कंठा दाबून ठेवणं फार फार कठीण जात होतं. पण शेवटी मोठ्या निग्रहानं त्यांनी मनावर आवर घातला. त्यांच्या पत्नीला मात्र ती रात्र विलक्षण उलघालीची गेली. लता जरी औषधाच्या प्रभावाखाली होती तरी तिच्या मेंदूवर त्या अनुभवाचा इतका जबरदस्त परिणाम झाला होता की औषधांची गुंगी दूर करूनही ती 2-3दा काहीतरी किंचाळत ओरडत जागी झाली आणि आईच्या प्रेमाच्या हस्तस्पर्शाखाली हुंदके देत देत परत झोपी गेली. एकदा, दोनदा. देशपांडे 6लाच उठून स्वयंपाकघरात येऊन बसले होते. पत्नी उठून आत यायची ते वाट पाहत होते, पण तेवढ्यात बाहेरच्या दाराची घंटा एकदाच वाजली. स्वतःशी काहीतरी पुटपुटत देशपांडे बाहेर गेले आणि त्यांनी दार उघडलं. दाराबाहेर कोण उभं हे पाहताच त्यांचं पुटपुटणं थांबलं. तोंडाचा आच झाला. पांढऱ्या शुभ्र पायगोळ झग्यातला एक पादरी मिशनरी. देशपांड्यांना ख्रिश्चन धर्मपंथाची कसली माहिती नव्हती. तो उभा होता. दार उघडलं जाताच दोन्ही हात जोडून नमस्कार करत तो म्हणाला, नमस्कार. आपण श्रीयुत देशपांडे? भलत्या वेळी मी आपल्याकडे आलो, याबद्दल माफ करा. माझं नाव मायकेल. इथल्या चर्चमधला मी विकार आहे. मी आत येऊ का? त्यांचा प्रांजळ सुस्वभाव इतका पारदर्शक होता की देशपांडे घाईने मागे सरत म्हणाले, हो या ना. तुमचं काय काम होतं माझ्याकडे? बाहेरच्या व्हरांड्यातली एक खुर्ची मायकेलनं घेतली आणि तो किंचित पुढे वाकून हलक्या आवाजात म्हणाला, श्रीयुत देशपांडे, आपल्या खाजगी बाबतीत बोलण्याची माझी मुळीच इच्छा नाही. तेव्हा मी बोलतोय ते अगदी नाईलाज झाला म्हणून. अगदी निरुपाय होऊन बोलतोय, एवढं ध्यानात घ्या आणि मला माफ करा. देशपांडे त्याच्याकडे पाहत होते. त्यांना अजून कशाचाच संदर्भ लागत नव्हता. काही वेळानं मायकेल पुन्हा बोलू लागला, आपली मुलगी लता काल बरीच उशिरा घरी आली ना? कॉन्स्टेबल शिंदेनं तिला इथे आणून पोचवली ना? लताच्या नावाचा उल्लेख होताच देशपांडे एकदम ताठ झाले होते.
हा प्रकार कुठवर पसरत जाणार आहे याची त्यांना कल्पनाच करता येत नव्हती. लता कुठे होती, तिला काय झालं होतं, या बाबतीत ते स्वतः संपूर्ण अंधारात होते. पण तो शिपाई शिंदे काय, हा मिशनरी मायकेल काय, भलत्या सलत्या लोकांना या प्रकरणाची खूपच माहिती दिसत होती. मायकेल किंचितसा हसला आणि म्हणाला, श्रीयुत देशपांडे, तुमच्या चेहऱ्यावरूनच मला दिसतंय की तुम्ही लताला अजून काही विचारलं नाही आणि माझ्यावर विश्वास ठेवा, तेच फार चांगलं केलंत. मला माहिती आहे तुमच्या मनात नाही नाही त्या शंका कुशंका आल्या असतील, पण देशपांडे, लताच्या वर्तणुकीचा कोणताही संशय घेऊ नका. तुम्ही तिला काही विचारण्याआधीच, तुम्ही तिच्यावर अविश्वास दाखवण्यापूर्वीच, तुम्ही तिच्यावर काही गंभीर आरोप करण्यापूर्वीच मी मुद्दाम तुमची गाठ घेतली. देशपांडे काही बोलणार तोच मायकेलनं हात वर करून त्यांना अडवलं आणि तो म्हणाला, तुम्ही विचारणार माझा काय संबंध, मला काय माहिती तेच मी सांगतो. देशपांडे, लता काल संध्याकाळी विक्रम जाधव नावाच्या मेकॅनिक बरोबर सिनेमाला गेली होती. देशपांडे, तुमच्या आज्ञेचं तिनं काही उल्लंघन केलं असेल तर ते एवढंच होतं. पण तिचं वय, तिच्या आसपासची समाजातली परिस्थिती, तिच्या मित्रमैत्रिणी यांचा विचार करा. तिला फार दोष देऊ नका देशपांडे. सिनेमाहून परत आल्यावर विक्रमनं तिला सरळ घरी आणली नाही, गाडी जरा एका बाजूला नेली. हे अर्थात गैर होतं, पण ती लताची चूक नाही. आणि त्या बोळात गाडी असताना त्या दोघांना एक भयंकर अनुभव आला. मायकेललाही थांबून शब्दांची मनाशी जरा जुळवाजुळव करावी लागली. देशपांडे, त्या विमान अपघातापासून आपल्या 3 वाडीच्या परिसरातलं वातावरण जरा बदललंय, बिघडलंच आहे म्हणेन मी. अनेकांना अनेक विचित्र अनुभव आलेत आणि ते सर्वच्या सर्व भीतीदायक आहेत. एखाद्याला वाटेल की त्या महान आपत्तीनं पृथ्वीच्या पोटातलं एखादं पापी विषारी तत्वच मोकाट सुटलंय आणि सर्वांनाच हे भास होत आहे असं म्हणायचं मी धाडस करणार नाही. शेवटी मानवी मन दुर्बळच असतं. तेव्हा तुमच्या लताची हकीकत, विक्रमनं गाडी ज्या बोळात थांबवली होती तिथून विमान अपघाताची जागा फार दूर नाही आणि गाडी थांबवताच काहीतरी त्याच्या दिशेनं आलं. ही हालचाल हेतू पुरस्सर केलेली होती. त्यामागे इजा करण्याचा, छळण्याचा नीच दुष्ट हेतू होता. केवळ ऐनवेळी शिंदे आणि मी तिथे हजर झालो म्हणून लता बचावली. मला विचाराल तिथे काय आलं होतं, आणि मी स्वतः माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलेलं असूनही सांगताना जीभ रेटत नाही, शब्द ओठांवर अडखळतात, कारण ती गोष्टच तितकी अविश्वसनीय आहे, कधीही न घडलेली अशी आहे. देशपांडे, विक्रमच्या गाडीवर कचकड्याची एक अवाढव्य बाहुली रेललेली होती. ती गाडी धक्के मारून उलटी पालटी करण्याचा तिचा डाव होता, पण आम्ही तिथे पोहोचल्यानं तो अर्धात सोडावा लागला. पण कचकड्याची बाहुली 5 फूट उंच, चेहऱ्याचा एक भाग होरपळून जळून वितळलेली. मला सांगा, लता असं काही सांगायला लागली असती तर तुमचा तिच्यावर विश्वास बसला असता का? नाही नाही, ते दोषारोप झालेच असते का नाही? पण ती बिचारी अगदी सत्य तेच पुन्हा पुन्हा सांगत राहिली असती. देशपांडे, तिचा काहीही दोष नाही. मायकेलच्या शब्दांवर शंका घेण्याचा विचारही देशपांडेंच्या मनात आला नाही. पण हा प्रकार आहे तरी काय? त्यांनी शेवटी गोंधळून मायकेलला विचारलं. आपलं ज्ञान किती तोकडं आहे, दोन्ही हात उताणे करत मायकेल म्हणाला. आपली जाण किती तुटपुंजी आहे, देवाच्या हेतूंची आपल्याला काय कल्पना आहे. पण तरीही माझं वैयक्तिक मत विचाराल तर मी म्हणेन की मानवाची अगणित पातकं आता त्याला सामोरी आली आहेत. हजारो वर्षांच्या मानवाच्या पातकांचा भार पृथ्वी मातेला आता असह्य झालाय आणि तिनं हा जहरी विषारी अर्क बाहेर फेकलाय. त्याचीच ही सर्व दृश्य रूप आहेत. माणसाच्या कसोटीचा क्षण आलाय. पण यातून सुटकेचा काही उपाय असेलच की? देशपांडे चाचरत म्हणाले. प्रत्येकानं आपापल्या देवाला शरण जायचं. त्या अनंत शक्तिमान परमदयाळू प्रभूच्या कृपेची, मदतीची, मार्गदर्शनाची, संरक्षणाची करुणा भाकायची. दुसरं काय? पण फादर मायकेल नाही का, फादर मायकेल, हा प्रकार आहे तरी काय? ही काय भूताखेतांची झपाटणी आहेत का सैतानाची लीला आहे का देवाचा कोप आहे? पुन्हा तुम्ही मला तेच विचारता देशपांडे, आणि मी पुन्हा म्हणेन, आपण काय सांगू शकणार? काही अशा अपवित्र शक्ती असतील की ज्या मानवाशी उभा दावा मांडून राहिल्या आहेत. काही असे दुरात्मे असतीलही ज्यांनी जीसस ख्राइस्टचा त्याग केला आहे. त्या सैतानाच्या, डेव्हिलच्या पायिकात
ते सामील झालेत, आपण फक्त प्रभूच्या दयेची याचना करू शकतो. देशपांडे, मी तुमचा वेळ घेतला, पण तुमची गाठ महत्त्वाची होती. तुमची लता चांगली छोकरी आहे, देवाची देणगी आहे. तिच्याशी प्रेमानं, सहानुभूतीनं, समजूतदारपणे वागा. प्रेम द्या आणि प्रेम मिळवा. मी आपला निरोप घेतो. देशपांडे. देशपांड्यांना एकदा वाटलं की मायकेलला चहा पाण्याची थांबण्याची विनंती करावी, पण एकतर ही काही अनौपचारिक भेट नव्हती, शिवाय तो परक्या जातीचा, धर्माचा, त्याच्या चालीरीती त्यांना माहीत नव्हत्या, आणि एवढ्यात झालेली चर्चा ही त्यांना अस्वस्थ करणारी होती. शेवटी ते काहीच न बोलता मायकेलला दारापर्यंत पोहोचवायला गेले, आणि त्यानं नमस्कार करून त्यांचा निरोप घेताच त्यांनी त्याच्या मागे दार लावून टाकलं. देशपांडे पुन्हा स्वयंपाकघरात आले तेव्हा त्यांची पत्नी उठून आत आली होती. चहाचा आधण ठेवता ठेवता ती म्हणाली, कोण आलं होतं आत्ता? आवाज ओळखीचा वाटत नव्हता. फादर मायकेल म्हणून इथल्या चर्चमधला कोणी विकार का पादरी का मिशनरी आहे, तो आला होता लताबद्दल सांगायला. ती रात्री कशी काय झोपली होती? मुळीच शांत झोपली नव्हती, सारखी जागी होत होती, ओरडत होती. नवल नाही, मला फादर मायकेल सांगत होता की. देशपांड्यांनी सर्व हकीकत पत्नीला सांगितली. पत्नीचा विश्वास असल्या गोष्टींवर सहज बसू शकला, पण त्यांच्या मनात पहिला विचार लताचा आला. देवाची कृपाच म्हणायची ही माणसं ऐनवेळी तिथे पोहोचली ते, नाहीतर कुणास ठाऊक बाई पोरीची काय दशा झाली असती ती, त्या म्हणाल्या. सैतान प्रकरण 21. अर्देसीर सारख्या चौकस माणसाच्या कानावर चौधरींच्या मळ्यात घडलेला प्रकार येणं अपरिहार्यच होतं. पण नुसतं स्वस्थ बसणं त्यांच्या स्वभावातच नव्हतं. काहीतरी कृती केल्याखेरीज त्यांना चैनच पडलं नसतं. त्यांनी ताबडतोब चौधरींची भेट घेतली. आपापल्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या त्या दोघांची मैत्री जमायला मुळीच वेळ लागला नाही. अर्देसीर आले तेव्हा चौधरी बाहेरच्या व्हरांड्यात विचारमग्न अवस्थेत बसले होते. 3 वाडीतल्या लोकांची अपेक्षित साथ न मिळाल्यानं त्यांच्या मनात जरा नाराजी होती. अर्देसीर अगदी त्यांच्या मनासारखा आसामी होता, फावड्याला फावडं म्हणणारा, केवळ काही खोट्या कल्पनांपायी अनुभवाची सत्यता न नाकारणारा. त्यांच्या मुलीच्या अपघाती निधनानं त्यांच्या साऱ्या आयुष्यालाच एक कलाटणी मिळाली होती. आयुष्याची गाडी एका वेगळ्या आडमार्गाला लागली होती, पण अर्देसीरनं आपला तर्कशुद्धपणा, विचक्षणपणा सोडला नव्हता. उपाय असाधारण असतील, पण त्यात अंधश्रद्धाळूपणा नव्हता. ओळख झाल्यावर सुरुवातीलाच अर्देसीरनं आपली हकीकत थोडक्यात सांगितली. चौधरी साहेब, माझी एकच चूक झाली, ते शेवटी म्हणाले. राघव सारखा सामान्य माणूस मी निवडायला नको होता. ही काही साधी पोझिशनची, झपाटण्याची गोष्ट नाही, फार प्रभावी शक्ती इथे जुंपल्या गेल्या आहेत. माझी प्रिय डेझी या भयानक शक्तींच्या हातचं खेळणं झालेली आहे. आपल्यालाही काही अनुभव आलाय असं माझ्या कानावर आलाय. चौधरींनी अर्थात आपलाही अनुभव सांगितला. अर्देसीर, लोकांना डोळ्यांनी प्रत्यक्ष दिसत असूनही त्या आंधळ्यासारखं वागतात. मी कित्येकांना भेटलो, पण काही मोजके लोक सोडले तर काहीही हालचाल करायची कोणाची तयारी नाही. तुम्हीच मला असे भेटले आहात की काहीतरी कृतींसाठी सिद्ध झालेले आहात. राईट, मी प्रयत्न केला, पण राघवची निवड चुकीची ठरली. पण तरीही त्यानं मला काही सांगितलंय ते खरं मानून चालायला हरकत नाही. त्या भीष हत्याकांडानं कोणती तरी दुष्ट आदी प्रेरणा जागवली गेली आहे, मलाही हे पटतं. त्याच्याशी मुकाबला करायला तसा जबरदस्त ताकदीचा माणूस शोधायला हवा. चौधरी साहेब, आपण या क्षेत्रात अगदी नवखी माणसं आहोत. राघव अजून शॉकमध्येच आहे, पण तो जरा भानावर आला की मग मी त्यालाच विचारणार आहे. कोणाला माहिती असण्याची शक्यता असली तर ती त्यालाच. मला हे पटतं, चौधरी उठत म्हणाले. येता मागच्या बाजूला, मला ज्या गुदामात ते दिसलं ती जागा दाखवतो. आलाच आहात तर तेही पाहून जा. ज्या गुदामात चौधरींना तो विलक्षण अनुभव आला होता, त्या गुदामात ते दोघं आता होते. मोठं दार उघडं होतं. सूर्यप्रकाशाचा रुंद पट्टा आत आला होता. परावर्तित प्रकाशानं आतला सर्व भाग उजळून निघाला होता. अंधारी, काळोखाची अशी इंचभराची ही जागा नव्हती. तरीही त्या दोघांना गुदामाच्या आत जास्त वेळ उभं राहावलं नाही. एकमेकांकडे पाहून दोघांनी मानेनच खूण केली आणि दोघं बाहेर आले. हुश्य करत मोठा श्वास सोडत अर्देसीर म्हणाले, छे,
फार वाईट जागा. चौधरी साहेब, अशा ठिकाणी तुम्ही रात्रीचे आणि एकटे आला होतात. तुमच्या धैर्याचं कौतुक करायला पाहिजे. ते अडाण्याचं साहस होतं अर्देशीर. आता माझी हिंमत व्हायची नाही. उघड्या दारातून आत गुदामात नजर चौधरी म्हणाले, दिवसा ढवळ्याही आता जास्त वेळ आत राहवत नाही. तुमची काय भावना झाली? नाही नाही, आत राहण्यातच अर्थ नाही. सारखं वाटत होतं आपण एकटे नाही आहोत, कोणाचं तरी आपल्यावर लक्ष आहे. आणि चौधरी साहेब, तुम्हाला ही कल्पना मूर्खपणाची वाटेल, पण मला सारखी गुदामाचं दार एकदम बंद होण्याची विलक्षण धास्ती वाटत होती. म्हणजे दिवसाही तिथे तो प्रभाव आहे तर? गुदामाचं दार लावून टाकता टाकता चौधरी अर्धवट स्वरात म्हणाले. ते परत जायला वळले. वाटेतल्या एका झाडापाशी दगडांचे 2 ढीग होते. अर्देशीर, माझे 2 कुत्रे रेड आणि ब्लॅक या इथे मरून पडले होते. तिथेच मी त्यांना पुरलंय. एक वार पायापासच्या ढिगाकडे आणि एक वार मागे गुदामाकडे नजर टाकत अर्देशीर म्हणाले, म्हणजे गुदामात जेव्हा तुमच्या समोर काहीतरी होतं तेव्हाच इथे बाहेरही काहीतरी आलं होतं, नाही का? राघव सांगतो ते खरं असलं पाहिजे. ते एके ठिकाणी असं नसतं. त्याची ही बाहुली सर्वत्र वावरत असतात. ते दोघं बंगल्यावर आले तेव्हा वरांड्यात चहाची तयारी झालेली होती. कपात साखर ढवळता ढवळता अर्देशीर म्हणाले, मी असं करतो चौधरी, राघव बोलण्याच्या मनस्थितीत आला की त्याला इथेच घेऊन येतो. म्हणजे मग त्याच्या सल्ल्यानं आपल्याला काहीतरी नक्की ठरवता येईल. संध्याकाळी अर्देशीर राघवला घेऊन चौधरींच्या बंगल्यावर आले. बरोबर त्यांनी गोपाळरावांनाही आणलं होतं. नीला डेझी प्रकरणात तेही त्यांच्या इतकेच खोल गुंतलेले होते. या प्रकरणाचा गुंता सोडवायचा असला तर गोपाळरावांची संमती आणि त्यांचं सहकार्य दोन्ही आवश्यकच होतं. अर्देशीर बरोबर राघव आला होता, पण किती बदललेला राघव. 2 दिवसांपूर्वी ज्यांनी त्याचा रुबाब पाहिला होता त्यांना तर तो ओळखूही आला नसता. राघव पराभूत झाला होता. कदाचित त्याच्या व्यवसायात मांत्रिकाच्या स्वतःवरच्या आत्मविश्वासालाच खरं महत्त्व असेल, तर मग राघवनं तो आत्मविश्वास संपूर्ण गमावला होता. त्याच्या खांद्यांची उभारी गेली होती, डोळ्यातलं तेज गेलं होतं, आवाजातली गुरमी गेली होती. समोरच्या माणसावर त्याची नजर स्थिर होत नव्हती, सारखी घसरत होती. तो सारखा डावी उजवीकडे, क्वचित खांद्यावरून मागे पाहत होता. त्याच्या हातांच्या सतत काही निरर्थक हालचाली चाललेल्या होत्या. चहाचं सामान नोकरांनी हलवल्यानंतर चौधरींनी लगोलग विषयालाच हात घातला. आपण इथे काही खास कामासाठी जमलेलो आहोत. आपण सर्व सुविद्य माणसं आहोत. आपापसात आडपडदा ठेवून बोलण्याचं आता प्रयोजन राहिलेलं नाही. आपल्यापैकी प्रत्येकालाच काही काही भयंकर अनुभव आलेत. 3 वाडीत इतरत्रही अशाच काही काही विलक्षण घटना झाल्याचं आपण ऐकलंय. सर्व 3 वाडीच एक प्रकारच्या दुष्ट आसुरी छायेखाली आली आहे. त्याला तोंड कसं द्यायचं किंवा आपलं संरक्षण कसं करायचं किंवा प्रतिकार कोणत्या मार्गानं करायचा या बाबतीत आपण सर्व अनभिज्ञ आहोत. राघवकडे एक हात करत चौधरी म्हणाले, अर्देशीरनी एक प्रयत्न केला. त्यांनी या राघवला इथे आणलं होतं, पण दुर्दैवानं त्यांना त्यात यश आलं नाही. अर्देशीर. राघव, अर्देशीर म्हणाले, तुझा ठरलेला मेहनताना मी तुला देणार आहे. तुला जरी यश आलं नाही तरी माझी खात्री आहे तू अगदी प्रामाणिकपणानं प्रयत्न केलास. फक्त ते काम तुझ्या आवाक्यातलं नव्हतं. पण तुझ्याकडून आम्हाला थोडीशी माहिती हवी आहे. तूच आता एखाद्या योग्य माणसाचं नाव सुचव. तुला यातली खात्रीनं माहिती असणार. सांग. राघवनं एकदा अर्देशीरकडे पाहिलं, पुन्हा मान खाली घातली. तो स्वतःशीच विचार करत होता, मान हलवत होता, पुटपुटत होता. शेवटी मान वर करून तो म्हणाला, मला एक नाव सुचतं, पण त्यांना भेटायची, त्यांच्याशी बोलायची जबाबदारी तुमची. का? ते तुला ओळखत नाहीत? ओळखण्याचा प्रश्न नाही, ते माझं ऐकतील का हा खरा प्रश्न आहे. आणि खरं म्हणजे मला या प्रकरणातून आता पुरं अंग काढून घ्यायचं आहे. मी तुम्हाला त्यांचं नाव आणि पत्ता सांगतो. काही हरकत नाही, चौधरी म्हणाले. आम्ही भेटू त्यांना, सांग. त्यांचं नाव भगत. राघव म्हणाला. त्यानं त्यांना एक पत्ता सांगितला. ते एकटेच राहतात. पत्ता शोधून काढावा लागेल. पहा प्रयत्न करून ते येतात का? का बरं? ते काय करतात? असल्या कामावर जात नाहीत? चौधरींनी विचारलं. चौधरी साहेब, राघव म्हणाला,
आम्ही पैशांसाठी काही काही गोष्टी करतो, पण आमची गोष्ट वेगळी आणि या भगतसारख्या माणसांची गोष्ट वेगळी. ते पैशांसाठी कधीही काहीही करायचे नाहीत आणि कोणाच्या मर्जी खातरही काही करायची त्यांना जरुरी नाही. ते जर काही करत नाहीत तर तुला त्यांचं नाव कसं माहीत, त्यांची शक्ती कशी माहीत, ते योग्य आहेत असं तुला कशावरून वाटतं? अर्देशीरने विचारलं. सूर्याच्या उष्णतेचा, प्रकाशाचा काही पुरावा लागतो का? राघव किंचित हसून म्हणाला. अर्थात याला उत्तर नव्हतं. त्यांनी भगतांच्या पत्त्याच्या खाणाखुणा समजून घेतल्या. ते दिसतात तरी कसे, काय वयाचे आहेत? चौधरींनी शेवटी विचारलं. वयस्क आहेत, 70च्या आसपास असतील. बरेच उंच आहेत, कृश आहेत, पण ते समोर आले की तुम्ही त्यांना ओळखालच. चूक होण्याची शक्यताच नाही. पुन्हा एकदा राघवच्या चेहऱ्यावर ते अर्ध हास्य आलं होतं. त्यावरच त्यांना समाधान मानावं लागलं. अर्देशीर आणि चौधरी दोघांनी दुसऱ्या दिवशी भगतांची भेट घ्यायचं ठरवलं. अर्देशीर त्यांची गाडी घेऊन येणार होते. आणि सकाळीच जा, राघव शेवटी म्हणाला. सूर्यास्तानंतर तर ते कोणालाच भेटत नाहीत. 1-2 चक्रा मारल्यावर शेवटी त्यांना पत्ता सापडला. राघवनं केलेली वर्णनं इतकी परस्पर विरोधी होती की त्यांना मनासमोर सलग सुसंगत असं चित्रच उभं करता आलं नव्हतं. गाडी थांबवून ते काही वेळ बाहेर पाहत राहिले. तसा शहराचा तो भाग गजबजलेला होता, पण त्या गजबजाटाचा, धावपळीचा स्पर्श लाल रंगाच्या लोखंडी रेलिंगच्या आत असलेल्या त्या बैठ्या वास्तूला होत नव्हता. स्वतःच्याच आवारात अलिप्तपणे उभं असलेलं नेटकं बैठं घर, बाजूंनी लाल रंगातलं लोखंडी रेलिंग, त्याच्या आत नैसर्गिकरित्याच विखुरलेली 5-7 झाडं, काही थोडीशी हिरवळ, पण सगळं कसं स्वच्छ. घराच्या भिंतींचा रंग फिकट करडा, वर लाल मंगलोरी कौलांचं छप्पर, त्यांच्यात मधून काचांची कौलं. खालची सर्व दारं, सर्व खिडक्या हवेला, प्रकाशाला, सूर्याला सताड उघड्या. चौधरी व अर्देशीर यांनी एकवार एकमेकांकडे पाहिलं आणि मग काही न बोलता ते दोघं गाडीतून उतरले. रेलिंगमध्ये फाटक होतं, पण त्याला वर साधा हुक होता. तो उचलताच फाटक आत सहज उघडलं. काहीही आवाज झाला नाही. त्यांनी फाटक आपल्या मागे लावून घेतलं आणि ते समोरच्या मोठ्या दाराच्या दिशेनं निघाले. आतली खोली हॉल वजा होती. सकाळचा सूर्यप्रकाश 2 मोठ्या खिडक्यांतून आत येत होता. खोली उजळून टाकत होता. खोलीत 1-2 दिवाण होते. मध्यभागी एका गोल टेबलाभोवती काही खुर्च्या मांडून ठेवल्या होत्या. भिंतीशी आणखी काही खुर्च्या होत्या. ते दोघं दाराच्या आतच जरा अनिश्चितपणे उभे राहिले आणि मग अर्देशीरनी घसा साफ करून जरा मोठ्या आवाजात विचारलं. घरात कोणी आहे का? हो येतो, हां, बसा जरा. आतून आवाज आला. दोघांनी भिंतीजवळच्या 2 खुर्च्या घेतल्या आणि ते वाट पाहत बसले. खोलीत पाहण्यासारखं काहीही नव्हतं. भिंतीवर घड्याळ, चित्र, डेकोरेशन, कॅलेंडर काहीही नव्हतं. एखाद्या मुसाफिर खाण्यातल्या कोऱ्या, निर्विकार, बेफिकीर खोलीसारखी खोली. 2-3 मिनिटातच समोरच्या दारावरचा पडदा दूर झाला आणि दारातून एक गृहस्थ आत आले. तेच भगत हे ओळखायला त्यांना मुळीच श्रम पडले नाहीत. भगतांनी अंगात एक मलमलचा सैलसर अंगरखा घातला होता. खाली तलम पायघोळ धोतर होतं. पायात मखमली चढाव होते. डोक्यावरचे केस मागे गेले होते, तेही कमी केलेले होते. कपाळ रुंद होतं. टकलानं आणखीच उभट वाटत होतं. गंधाची अस्पष्टशी खूण होती. डोळे किंचित खोल गेले होते, पण मोठे होते. त्याखाली किंचित अरुंद, आत मिटलेली जिवणी. भगत खोलीत आले. 2 पावलांवर थांबून समोरच्या खुर्च्यात बसलेल्या दोघांकडे त्यांनी काही क्षण पाहिलं आणि मग मधल्या मेजाजवळच्या एका खुर्चीत ते येऊन बसले. बोला, माझ्याकडे काही काम होतं तुमचं. आपलं नाव भगत? अर्देशीरनं विचारलं. होय. आपला आम्हाला परिचय नाही. आम्हाला 10-15 मिनिटं दिलीत तर आम्ही तुम्हाला एक हकीकत सांगणार आहोत. ती तुम्ही ऐकावीत अशी आमची विनंती आहे. सांगा ना, सांगायला काय हरकत आहे. सुमारे 2 महिन्यांपूर्वी 3 वाडीजवळ एका मोठ्या विमानाला अपघात होऊन त्यातले 300च्या वर प्रवासी, क्रूचे सर्व लोक मरण पावले. वर्तमानपत्रात आपण ते वाचलेलं असेलच. हो, तो अपघात झाल्याचं माझ्या वाचनात आलंय.
त्या अपघातानंतर 3 वाडीत काही काही घटना घडल्या आहेत आणि अजून घडतायत. त्या संबंधात आपल्याला काही सांगायचंय. अशी सुरुवात करून अर्देशीर बोलू लागले. एकदाही न अडवता भगत सर्व काही शांतपणे ऐकून घेत होते. अर्देशीर 15 मिनिटं म्हणाले होते, पण सर्व सांगायला जवळजवळ अर्धा तास लागला. म्हणजे हा कोण राघव का कोण आहे त्याच्या सांगण्यावरून तुम्ही माझ्याकडे आलात? होय, आम्हाला मदत करा अशी विनंती करायला आलो आहोत. मला हा राघव कोण हे सुद्धा माहीत नाही. त्यानं माझं नाव कसं काय सुचवलं? तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त लोक तुम्हाला ओळखत असतील. पैसा विसा भरपूर आणला असेल, बरोबर? आम्हाला पैशाची कमी नाही, पण मला नाही वाटत तुम्ही केवळ पैशांचा विचार करत असाल. अर्देशीर क्षणाचाही विलंब न लावता म्हणाले. भगत काही क्षण त्यांच्याकडे पाहत बसले आणि मग त्या आवाजात म्हणाले, मी माझं सर्व कामधाम सोडून तुमच्या या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी का यावं याचं एक तरी कारण तुम्ही मला देऊ शकाल? मला पैशांची जरुरी नाही हे तुमचं म्हणणं खरं आहे. इतका वेळ चौधरी गप्प बसले होते. ते आता प्रथमच बोलले. सर्व मानवजातीचं कल्याण असं काही तत्व आहे का नाही? मानवजातीचा एक प्रतिनिधी म्हणून प्रत्येकावर काही किमान जबाबदारी येते का नाही? आजच्यासारखी अशी एखादी वेळ येते, संपूर्ण मानवजातीचाच कोणी शत्रू आपल्या विरुद्ध उठतो, तेव्हा प्रत्येकाचं हे कर्तव्य नाही का की त्यानं आपल्या शक्तीनुसार त्या संघर्षात मदत करावी? माझ्यावर व्यक्तिगत आपत्ती आलेली नाही तरी मी सर्व मदत करायला तयार आहे. भगत काहीच बोलले नाहीत. हाच मुद्दा मी आणखीही पुढे नेतो, अर्देशीर म्हणाले. इतरांना अगम्य, कदाचित अगोचर अशा शास्त्रात तुम्ही प्रगती केली आहे भगत. कशावरून? भगत मध्येच म्हणाले. आत्तापर्यंत तुम्ही ते नाकारलेलं नाही, तेव्हा ते खरं असलं पाहिजे. भगतांच्या ओठाची एक कड किंचित दुर्मडली, तरीही ते गप्पच होते. तर मग ही जी साधना तुम्ही करू शकलात, जी काही शक्ती तुम्ही प्राप्त करून घेऊ शकलात, त्यामागे तुमची मानवता आहे. केवळ मानवी बुद्धीलाच हे शक्य आहे आणि त्याचं उत्तरदायित्व तुमच्यावर आहे. ते ऋण फेडण्याची नैतिक जबाबदारी तुमच्यावर आहे. ते तुम्ही टाळू शकत नाही. भगतांनी एक उसासा सोडला. अर्थात मी तुमचं हे विधान खोडून काढू शकेन, पण मानवाच्या विचारात शेवटी अशी एक अवस्था येते की जिथे तर्क संपतो, भावना प्रवेशतात, विचारांची जागा विकार घेतात. त्यांनी एक हात आपल्या डोळ्यांवरून चेहऱ्यावरून फिरवला. मी आजवर कधी कोणासाठी एक बोट सुद्धा उचललेलं नाही. कदाचित हाच तो क्षण असेल की ज्यासाठी माझं सारं आयुष्य घडवलं जात होतं. ठीक आहे, मला तुमचा पत्ता द्या, मी उद्या सकाळी तिथे येतो. वातावरणात एकदम बदल झाला होता. खिशातून कार्ड काढता काढता चौधरींना जाणवलं की ताड धरलेलं शरीर आपण आता सैल सोडलंय. भगतांच्या हातात कार्ड देऊन ते व अर्देशीर उठले. आम्ही आपले फार आभारी आहोत, अर्देशीर म्हणाले. भगतांनी नुसती मान हलवली. 1-2 क्षण थांबून त्या दोघांनी भगतांचा निरोप घेतला. या 2 अनाहूत लोकांचा सुरुवातीला भगतांना खूप राग आला होता, पण लागलीच त्यांना त्या रागातला स्वार्थीपणा समजला आणि तो राग तितक्याच लवकर ओसरून गेला. आजवर त्यांनी बाह्य जगात कोणतीही ढवळाढवळ केली नव्हती, ही गोष्ट सत्य होती, कारण जगापासून ते सर्वस्वी अलिप्त राहत आले होते. पण अर्देशीर सांगत असलेली हकीकत ऐकता ऐकताच त्यांना प्रसंगातली एक अपरिहार्यता जाणवली होती. गेलं जवळजवळ अर्धशतक त्यांची जी एक कठोर साधना चालली होती, ती काय याच क्षणासाठी योजण्यात आली होती? स्वतःच्या ज्ञानाचा गर्व त्यांनी कधीही केला नव्हता, तेव्हा स्वतःच्याही आकलनापलीकडे काही काही नियम कार्य करत असतील, ही गोष्ट त्यांनी स्वभावतःच स्वीकारली होती. पण खरोखरच असं असेल तर नियतीच्या योजनेचा केवढा प्रदीर्घ पल्ला. सहसा न आठवणारी जवळजवळ 50 वर्षांपूर्वीची ती रात्र त्यांना आता आठवली. 19-20 वर्षांचा एक तरुण आयुष्यातील अपयशाला कंटाळून निराशेनं ग्रासून स्वतःचा जीव देण्यासाठी पुलाच्या कठड्यावर चढला होता. खाली काळभोर पाणी उसळत फेसाळत घोंगावत चाललं होतं आणि शेवटच्या क्षणी ती हाक आली होती, थांब. पुलाच्या कठड्यावरचा तरुण जागीच गोठला. ती आज्ञा मोडणं अशक्य होतं. एक वृद्ध त्याच्या शेजारी येऊन उभा राहिला.
प्राण देणार होतास. हो, खोटं बोलणंही अशक्य. जीव एवढा नकोसा झाला. हो, मग मला देऊन टाक. आता या शब्दांचा अर्थ काय लावायचा? निरुत्तर करणारे शब्द. काय देतोस? घ्या. एक प्रकारची बेभानी, बेफिकिरी. उत्तर खाली. समोर उभा राहा. माझ्याकडे पहा, नीट पहा. ते डोळे कसले, घोंगावणारी काळी आवरतच. त्यात तो कोटच्या कोठे हरवून गेला. पुन्हा तो भानावर आला तेव्हा तो एका अपरिचित खोलीत होता. स्वतःचं नाव, गाव, पूर्वायुष्य सर्व काही तो पार विसरून गेला होता. त्याच्या समोर तो वृद्ध होता. तुझं नाव भगत, तो वृद्ध म्हणाला. एका नव्या आयुष्यात सुरुवात झाली. नव्या अनुभूती, नवे संज्ञा प्रवाह, विस्तारित मनपटल, जीवनाच्या अनेक पातळ्या. जणू काही पत्ता कडेनं पाहावं तसं आजवर मानवी आयुष्य दिसत होतं. आता पत्ता सरळ झाला होता. 15-1 वर्षांनी तो वृद्ध, त्यांचंही नाव भगतच होतं, आपली जीवनयात्रा संपवून पुढच्या पायरीवर गेला. नव्या भगतांनी त्यांची जागा सर्व अर्थांनी घेतली आणि तीच साधना पुढे चालू ठेवली. तो एक न संपणारा रस्ता होता. घाटातून वळणं घेत वर जाणारा, दुर्गम, कठीण, दमछाक करणारा, एकाकी. विसावा म्हणून मध्येच थांबून खाली सहज नजर टाकली की सर्वसाधारण मानवतेपासून आपण किती उंच आलो आहोत ते दिसायचं. मग पुढे वाटचाल सुरू. साध्या दगडात सुद्धा तो असा वर नेला तर भरपूर स्थितीजन्य अशी शक्ती साठवली जाते. जमिनीवर मुठी एवढा वाटणारा साधा गोटा 1000 फूट उंचीवर नेला तर तो विलक्षण संहारक शस्त्र बनतो, जरी तो जड, निर्जीव. जाणत्या मनानं सहेतूक असा प्रवास केला तर त्याच्यात केवढी शक्ती साठवली जाईल. पण आता भगतांना वाटलं की आपल्या प्रवासाचा अंत नजीक आलाय. पर्वत शिखरावर पोहोचलं की पलीकडचा गार वारा शरीरावरून जावा तसा हा एक अनोखा, अपरिचित, शिरशिरीत गारवा त्यांच्या मनाला स्पर्शून गेला होता. कदाचित याच संघर्षासाठी इतकी वर्ष त्यांची साधना चालली असेल. संयमित मनालाही एक हिसका बसला आणि मग मन स्थिरावलं. भगतांच्या चेहऱ्यावर एक मोठं विलक्षण, जरा भीतीदायक हास्य होतं. दिवसभर भगतांचा नेहमीचा कार्यक्रम नेमाप्रमाणे पार पडला. सूर्यास्तानंतर जेव्हा अंधार पडला, दिवे लागण झाली, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर विचारमग्नता आली. संध्याकाळचा बराच वेळ ते बाहेरच्या अंगणात येरझारा घालत होते. हातांची पाठीशी जुडी होती, मान खाली घातली होती, नजर पायावर होती, पण प्रत्यक्षात काहीच पाहत नव्हते. मधूनच ते स्वतःशी मान हलवत होते. कपाळावर विचारांच्या आठ्या येत होत्या. शेवटी त्यांनी स्वतःशीच काहीतरी ठाम निर्णय घेतला आणि ते घराकडे वळले. चेहरा कठोर झाला होता. स्नान करून कपडे बदलून भगत इमारतीच्या मागच्या भागातील एका खोलीचं दार उघडून आत आले. आपल्या मागे त्यांनी खोलीचं दार लोटून घेतलं. ही खोली जराशी विचित्र होती. चारी भिंतींपासून फूटभराचं अंतर सोडून लाल रंगाचे मखमली पडदे लावलेले होते. खोलीच्या मध्यभागी जरी एक प्रखर दिवा टांगला होता तरी त्याचा सर्व प्रकाश त्या लाल पडद्यात शोषला जात होता. खोली अंधारी वाटत होती. मधल्या मोकळ्या जागेत 4 दिशांना तोंड केलेले 4 दिवाण होते. त्यापैकी आता दक्षिणेकडे तोंड असलेल्या दिवाणावर भगत आरामात बसले. आता दिसत होतं की चारी भिंतींजवळच्या दिवाणावर भगत आरामात बसले. आता दिसत होतं की चारी भिंतींजवळच्या पडद्यांवर मध्यभागी कलावतूत जरतारी विणकाम केलेल्या आकृती होत्या. त्या वेगवेगळ्या होत्या, पण कोणत्याही दिवाणवर बसलं तरी समोर कोणती ना कोणती आकृती येतच होती. त्या दिशांचा आणि रेखाकृतींचा काही खास संबंध असलाच तर तो अनभिज्ञाच्या समजापलीकडचा होता. भगत आता दिवाणावर आरामात बसून समोरच्या पडद्यावर कशिदा कामातल्या रेखाकृतीकडे अविचल नेत्रांनी पाहत होते. आसपासची खोली, मग वरचा दिवा, मग त्या आकृतीभोवतालचा लाल पडदा, हे सर्व त्यांच्या जाणीवेत मागे मागे जात नाहीसं झालं. त्या कोऱ्या पार्श्वभूमीवर फक्त ती चकमकत्या रेषांची आकृती दृष्टिक्षेत्रात राहिली. आता त्या गुंतागुंतींच्या रेषांना अर्थ आला. त्या रेषा वेगवेगळ्या पातळ्यात अलग झाल्या
शेवटी त्या आकृतीनं जो अर्थ घेतला ते एक द्वार होतं, दक्षिण द्वार. खोलीतला प्रकाश मंद होत होता. समोरच्या त्या आकृतीपाशी पडद्याला एक फुगवटा येत होता. जणू काही भिंत आणि पडदा यांच्यामध्ये कोणीतरी उभं होतं, हलत होतं. तो फुगवटा बाजूला झाला, त्याच्या जागी दुसरा आला, तिसरा आला, चौथा आला. ते सर्व फुगवटे भिंतींच्या कडेनं भिंत व पडदा यांच्यामधून भिंतींना चिकटून सरकत होते, गोल फिरत होते. खोलीतला प्रकाश आणखी मंदावला. वरच्या दिव्यातल्या फक्त जळत्या फिलामेंटच्या ताराच दिसायला लागल्या. खोलीत सर्व तावल्या साकळल्या होत्या. लाल पडदे आणि सावल्या एकमेकात मिसळून गेल्या होत्या. पडद्याच्या हालचालींचा आवाज येत होता. प्रकाश जवळजवळ गेलाच. अगदी शेवटच्या क्षणी असं वाटलं की पडद्यातून चारी बाजूंना काही काही काळे आकार सरकत पुढे आले होते. दिवाणावर निश्चल बसलेल्या आकृतीभोवती जमा झाले होते. भगतांचा चेहरा दिसत नव्हता, पण पाहता असता तर असं दिसलं असतं की तो आता कोणत्या तरी विलक्षण ताणाखाली अगदी विकृत झालाय. त्यांनी दात गच्च आवळले होते, शरीर ताठ केलं होतं, चेहऱ्यावरच्या शिरा तट्ट फुगल्या होत्या. जणू काही कोणता तरी अतिप्रचंड भार त्यांनी आपल्या शिरावर तोलला होता. सहनशक्तीची परिसीमा होत आली. सावल्या पडद्यापासून अलग होतच होत्या, त्यांच्या भोवती गर्दी करतच होत्या. कोणत्या तरी वेगळ्या मितीतल्या अमोघ अवकाशात भगतांनी मनाच्या पाशांचं हे जाळं फेकलं होतं आणि हे अनेक आकार खेचून आणले होते. क्षणाक्षणाला त्यांचा बोजा वाढत होता. शेवटी ते मानवी नव्हतेच. मानवाच्या विश्वाशी त्यांचा काही संबंधही नव्हता. सर्वस्वी वेगळे आकार, संधी मिळाली तर माणसाचा किंवा कशाचाही स्वाहाकार करणारे. ते भगतांच्या हुकमतीखाली होते. आत्ता होते, पण हा हुकमतीचा तोल मोठा नाजूक होता. त्यांचं पारडं केव्हा जड होईल हे सांगता येत नव्हतं. बरोबर त्या क्षणी भगतांनी मनावरचा ताण सैल केला. मनाचे दूरवर गेलेले पाश तुटले. 2 भिंतींमध्ये पडदा आला. दक्षिण द्वार बंद झालं. खोलीत सावट आलं होतं. ते तिकडच्या अवकाशाच्या प्रक्षेपणानं आलं होतं. आता सावट गेलं. प्रकाश एकदम पूर्ववत झाला. अंधारानंतर तर लखलखीत वाटायला लागला आणि ते भगतांच्या भोवती उभे होते. शक्तीनं भारलेले, शक्तीनं लवलवणारे रौद्र हिंस्त्र आकार. न घडवलेला मेंदू एका दर्शनाखाली चुरमडून जायचा. साधनेनं दृढ न झालेल्या मनाच्या केवळ दृष्टिक्षेपानंच ठिकऱ्या ठिकऱ्या उडायच्या. त्यांना स्वतःचा आकार असा नव्हताच. मानवाच्या आदी मनात डांबले गेलेले, स्वप्नात त्यांना भेडसावणारे आकार त्यांना पुरेसे होते. अग्नी जसा जळणाऱ्या वस्तूचा आकार घेतो तसे त्यांनी हे काल्पनिक, पौराणिक, भासात्मक आकार घेतले होते. भगतांनी आपली खांद्यावरची शाल मांडीवर पसरली आणि एक एक करत ते संकोचले. हलके होत तरंगत तरंगत खाली आले. त्या शालीवर विसावले. त्या शालीत विरून गेले. ती शाल आता प्रकांड शक्तीनं भारली गेली होती. भगतांनी त्या शालीची हलकेच घडी घातली. त्यांच्याही कपाळावर घामाचा ओलावा चमकत होता. मृत्यूच्या खाईवरची ही तारेची कसरत होती. याचा सराव कोणालाच कधीही होणार नाही. ती शाल दिवाणवरच ठेवून भगत त्या खोलीतून बाहेर पडले. मध्यरात्र उलटली होती. म्हणजे ते त्या खोलीत जवळजवळ 5 तास होते. तर अवकाश, प्रकाश याचप्रमाणे वेळेचंही प्रमाण व्यस्त होतं आणि त्या खोलीतून, विशेषतः दक्षिणद्वाराच्या प्रयोगानंतर ते बाहेर आले की त्यांना आपल्या शरीरातल्या शक्तीचा खूप ऱ्हास झाल्यासारखा वाटे. आता काही योगासनांनी, ध्यानधारणेनं, चिंतनानं शरीराचा तोल पूर्ववत करावा लागणार होता. प्रकरण 21 समाप्त.